पालघर जिल्ह्यात प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात आता ग्रामस्थ थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। नागझरी चरी खुर्द ग्रामपंचायत प्रकरणात उपसरपंचांनी दिलेल्या तक्रारीला तब्बल 7 महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये। शासनाच्या परिपत्रकांना केराची टोपली दाखवत ग्रामसेवकावर कारवाई टाळली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रशासनिक उदासीनतेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषद कार्यालयासमोर 26 जानेवारीपासून सकाळी 7 वाजता बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। प्रश्न एकच आहे, ग्रामस्थ उपोषणाला बसल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का? ग्रामसेवकाच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आता ग्रामस्थांनाच उपोषण करावे लागते, हे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचं दुर्दैव नाही का? गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग नेमके करते तरी काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत। या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा परिषद प्रशासन नेमकी काय दखल घेणार आहे याकडे साऱ्या जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। पहा जनतेचा वाली, उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या थेट रोखठोक प्रतिक्रिया। ग्रामपंचायत नागझरी चरी खुर्दमध्ये झालेल्या पैशाचा अफरातफर अपहार, त्याचप्रमाणे झालेल्या अनेक मित्रांच्या विरुद्ध ग्रामपंचायत नागझरीचे विद्यमान उपसरपंच यांनी दिनांक 2/6/2025 रोजी तक्रारी अर्ज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे सादर केला होता। परंतु ह्या गोष्टीला आज जवळजवळ 7 महिने पूर्ण उलटून गेलेले आहेत। त्यानंतर आजतागायत आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई सीओ कार्यालयाकडून झालेली मिळत नाही। आणि ह्या सगळ्या प्रकरणाच्या विरुद्ध मी एक ग्रामस्थ म्हणून सिद्धेश पाटील, ग्रामस्थ म्हणून मी उपोषणाचं पत्र माननीय सीओ साहेबांकडे, तसेच बीडीओ साहेबांकडे, तसेच डेप्युटी सीओ साहेबांकडे अर्ज दिलेला आहे उपोषणाचा। त्याचप्रमाणे मी येत्या 26 जानेवारीला जिल्हा परिषद कार्यालय समोर उपोषणाला बसणार आहे आणि जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जी कारवाई जी प्रलंबित आहे ती कारवाई जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत इथे आमरण उपोषण मी करणार आहे।